कुठे जाऊया? काय तू म्हणशील तिथे? अगं तूच ती जागा सुचवली होतीस ना काहीतरी टाउनला. ओ या, माझी फ्रेंड गेली होती आत्ताच. हा ऍक्च्युली ती मला म्हणाली की तू पण चल म्हणून, बट आय सेड नो. का? मी तिला म्हंटल मी गॅरी शिवाय एकटी कुठेच नाही जात. अच्छा, गॅरी शिवाय कुठेच जात नाही तेव्हा तर मलाच सोडायला निघाली होतीस. सॉरी म्हंटल ना. अगं सॉरी म्हटलं वगैरे ठीक आहे, पण तुला माहिती का माझी काय अवस्था झाली होती तेव्हा? हा, मला वाटलं सगळं संपलं, आता आपण बहुधा भेटणारच नाही परत कधी. असं झालं तुला? एवढं प्रेम करतोस माझ्यावर? एवढंच नाही, खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. बस चला निघायचं. येस, लेट्स गो. बा मस्त झालाय, अगदी शनायाला आवडतो ना तसा झालाय. आता आली ना ती की खाऊ मिळून एकत्र. पण अजून कशी आली नाही ही? हॅलो, हा शनाया, तुला अजून किती वेळ लागेल? नाही म्हणजे मी तुझ्यासाठी पास्ता केलाय तुझ्या आवडीचा. ओ आय एम सो सॉरी भक्ती, पण तो पास्ता तुला एकटीलाच खावा लागेल आज. मला घरी नाही येता येणार. का? आय गेस व्हॉट, मी गॅरी बरोबर जेवायला आले बाहेर. अगं पण शनाया. ए चल चल, तो आला. चल बाय बाय, सी यू, नंतर बोल बाय. कठीण आहे सगळं. हे सगळं रेवतीला सांगायलाच हवं. हॅलो. हॅलो रेवती, मी भक्ती बोलते. हा भक्ती मिस, बोला. ऍक्च्युली रेवती, थोडा प्रॉब्लेम झालाय. काय? गुरु आणि शनायाचा पॅचअप झालाय. काय? Yummy, isn't it? Have some more, na? नाही नाही, आय एम फुल. What you're full? खा ना थोडंसं अजून. काहीच खात नाहीयेस. अगं नाही काय, हे बघ ना माझ्या प्लेट मधलं सगळं संपवलंय मी. आणि ऍक्च्युली ना माझं पोट भरलंय आता. एक घासही घशाखाली जात नाहीये. प्लीज खा ना माझ्यासाठी थोडं, प्लीज प्लीज. प्लीज. ओके ठीक आहे, मी नाही बोलणार तुझ्याशी. ए प्लीज असं नको करू. मग चल खातो. तू पण ना. बेबी, तू असं जेव्हा माझ्यासाठी काहीतरी करतोस ना, मला इतकं आवडतं माहितीये. बट यू नो व्हॉट, वेन एव्हर यू से नो, मला असं वाटतं की तुझं माझ्यावर प्रेमच नाही. असं कधी होईल का? तर नाही, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अँड यू नो इट राईट. गॅरी, जर का तुझ्या बायकोला आपल्याबद्दल कळलं तर तेव्हा काय करशील तू? टेल मी, आय वॉन्ट टू नो. तेव्हाच तेव्हा बघू. आता तिला माहिती नाहीये ना, तेवढंच पुरे. गॅरी, तिच्यासाठी मला सोडून नाही ना जाणार? शोना, मी तुला कोणासाठीही सोडून जाणार नाही. आणि अगदी तशी वेळच आली ना, मी दुनियेला सोडेन, पण तुला नाही सोड. Promise. ओके, ती गोड आहेस तू. वाह, काय मस्त नाटक होतं. बढिया एकदम. हो का? काय अफलातून काम करत होते त्यातले कलाकार. वाह, तब्येत खुश झाली एकदम. आणि विषय पण सॉलिड होता. काय होता विषय? विवाहबाह्य संबंध. काहीचा काहीच विषय होता. अगं पण नाटक खूप मस्त होतं आणि बायकांनी तर बघण्यासारखंच होतं. नाही 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 नाही, फक्त बायकांनी नाहीये, पुरुषांनीही बघण्यासारखं होतं. गुरुनाथ जर आले असते ना. अरे, गुरुनाथ नाही आला का अजून? हो, त्यांना यायला वेळ आहे. तुम्ही असं करा, हात पाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते तुम्हाला. नाही नाही नाही, नको नको. इंटरव्हलला चांगले बटाटे वड्या हादडले तिथं. बढिया एकदम. भूक नाही मला आता. अरे मग दादा, हे स्वयंपाकाचं काय करायचं? अगं भूक नाही म्हणजे आत्ता भूक नाही. थोड्या वेळानं तुझ्या दादाच्या पोटात कावळे ओरडायला लागतील. रात्री जेवल्याशिवाय त्यांना झोप कुठे लागते माहितीये ना तुला? दिवसभर कितीही खाल्लं तरी रात्री खाल्ल्याशिवाय झोपायचे नाहीत. वहिनी, माझ्या दादाचं जेवण काढू नकोस बाई. बघ ना. नाही तर काय?
अगं तुझ्या नवऱ्यानं बघ ना कसं छान मेंटेन केलंय, नाहीतर यांचं नगारा फुगतच चाललंय दिवसेंदिवस. अरे, कुठं काय हे बघ, मी पण मेंटेन करून राहिलो. हो 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 दादा, पण आता काय करायचं? हा अगं हे बघ, भाऊजी आले ना की आपण सगळे मिळून जेऊ. हा पण कधी येणार आहेत ते? आता त्यांचं तर यायला उशीर होईल त्यांना. नाही, ते येतील कधी, पण जेवतील ना? नाही म्हणजे मेंटेन करतायत म्हणजे डायटिंग वगैरे करत असतील काय? नाही नाही नाही, जेवतील ते. तसंही त्यांनी बाहेर काहीच खाल्लं नसेल. कामाच्या गडबडीत ना ताण भूक पार हरपून जाते त्यांची. हॅलो. हॅलो मिस्टर गुप्ते, रेवती बोलते. हां बोला ना. तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं? अरे नाही नाही, बोला बोला. सॉरी, तेवढंच महत्वाचं काम होतं म्हणून आत्ता फोन करावा असा वाटला. अरे नाही, डोंट वरी, तुम्ही कधीही फोन करू शकता. म्हणजे अगदी मध्यरात्री, आय मीन कामासाठी कधीही फोन करू शकता तुम्ही. शनाय आणि गुरुनाथचं पॅचअप झालंय. काय? हो, भक्ती मिसचा फोन आला होता आता. गुरुनाथ आणि शनाया डिनरसाठी बाहेर गेलेत आणि शनाया खूप खुश होती. बट दिस इज नॉट गुड. म्हणजे एवढं सगळं करूनही हे प्रकरण वाढतच चाललंय. हो ना, मलाही राधिकाची खूप काळजी वाटतेय. आपल्याला काहीतरी करायला हवं, तिला यातून वाचवायलाच हवं आपल्याला. रेवतीजी, मला जे सुचतंय ते मी करतोय, पण आता मीच ब्लँक आहे. कारण हवं तसं काही घडतच नाहीये. तुम्हीच काहीतरी सुचवा आता. मला एक गोष्ट सुचली, म्हणजे बघा तुम्हाला पटतंय का ते. हां बोला ना. राधिकाचा भाऊ आलाय, आपण त्याच्याशी ह्या विषयावर बोलायचं का? अहो, माझी त्यांच्याशी ओळखही नाहीये आणि अशी ओळख पाळत नसताना त्यांच्याशी अशा विषयावर बोलायचं म्हणजे. मिस्टर गुप्ते, मग तुम्हाला दुसरा कुठला पर्याय सुचतोय का? नाही ना, मग मी सांगते तसं ऐका. हां? आय मीन आपल्या समोर दुसरा कुठलाही मार्ग नाहीये आता. तिचा भाऊ उद्या ऑफिसला जाईल तेव्हा त्याला गाठूया आणि हे सगळं सांगूया. आता फार वेळ वाट बघणं योग्य नाही. ओके, तुम्ही म्हणाल तसं. उद्या त्यांना भेटून या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकूया. ठीक आहे. अरे गुरुनाथ आलात? बाली, गुरुनाथ आले का? आली आली. मग गुरुनाथ भाऊजी, उशीर केलात तुम्ही. नाही, ती जरा मीटिंग लांबली ना म्हणून. मीटिंग लांबली. तुम्हा साहेब लोकांचं हे भलं मस्त असतंय. एसी मध्ये बसायचं, मीटिंगा करायच्या आणि पैसा कमवायचा. नाहीतर आम्ही बसलोय कारकुनी करत. नाही नाही, असं नाहीये. शेवटी वर्कर्समुळे तर कंपनी चालते ना, त्याला काही ऑप्शन नाही. सगळेच लागतात ना एकत्र. तुम्ही नाटकाला जाणार होता, त्याचं काय झालं? बाप्पा, जाऊन तर आलो ना आम्ही. नाटक पाहूनही आलो. तुम्ही तर आलेच नाही. आम्ही वाट बघितली तुमची. नाही, ते म्हटलं ना मीटिंग मध्ये अडकलो होतो म्हणून. सॉरी. सॉरी आम्हाला कशाला. चांगलं नाटक चुकवलं तुम्ही, आणि बालीनं सुद्धा. म्हणजे तुम्ही नाही तर ती पण नाही आली ना.